मित्रांनो, बघू शकता सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेचे शहरी 2.0 राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत तर महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाचा हा GR आलेला आहे. दिनांक 15 ऑक्टोबर 2024. प्रस्तावना बघू शकता. माननीय पंतप्रधान महोदयांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची राज्यात अंमलबजावणी डिसेंबर 2025 पासून करण्यात आली आहे. सदर योजनेची मुदत ही 31/12/2024 रोजी संपुष्टात येत आहे. मात्र अजूनही देशात परवडणाऱ्या घरांची मागणी विचारात घेऊन केंद्र शासनाने दिनांक 1/9/2024 पासून प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची देशात अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, ज्या अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजना राज्यात राबविण्याचे प्रस्तावित होते. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर योजना दिनांक 1/9/2024 पासून 5 वर्षाकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच सदर मार्गदर्शक सूचनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांचे प्राथमिक सर्वेक्षण करून त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी यादी अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 संपूर्ण राज्यात लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघू शकता मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा शहरी भागातील गरीब जनतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय बघू शकता. राज्य शासनाने विवक्षितपणे नमूद केलेल्या बाब वगळता केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची या आदेशाच्या दिनांकापासून राज्यात अंमलबजावणी करण्यास यान्वये मान्यता देण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 17/9/2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध करून असून अंमलबजावणी यंत्रणांची त्यांचे पालन करून तसेच या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर योजना त्यांच्या कार्यक्षेत्रात राबवावी. तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 चे खालीलप्रमाणे वैशिष्ट्य देखील देण्यात आलेले. सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या पूर्तीसाठी सदर योजनेअंतर्गत सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याची केंद्र व राज्य शासनामार्फत अनुज्ञेय राहील. सदर योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी AWS शौचालय व अन्य पायाभूत नागरी सुविधांसाठी 30-34 मीटर ते 45-34 मीटर पर्यंतची घरे बांधण्यात येतील. सदर योजना ही खालील 4 प्रकारांमध्ये कार्यान्वित केली जाईल. वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम, भागीदारी तत्त्वावर परवडणारी घरे, भाडे तत्त्वावर परवडणारी घरे, व्याज अनुदान योजना. पुढचा मुद्दा बघू शकता. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 च्या अंमलबजावणी कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1.0 प्रमाणेच केंद्रीय पुरस्कृत योजना सेंट्रली स्पॉन्सरेड स्कीम म्हणून केली जाईल, ज्यामधील व्याज अनुदान योजना इंटरेस्ट सबसिडी स्कीम हा घटक राज्य शासनाशी संबंधित नसून केंद्र शासन व बँकांशी संबंधित राहील. AHP प्रकल्पांतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील AWS लाभार्थ्यांसाठी किमान 25% घरकुले असतील. तसेच AHP प्रकल्पामध्ये अत्यल्प उत्पन्न गटांची घरकुलांची किमान संख्या 100 इतकी राहील. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने याचे हेतू देण्यात आलेले. त्याच्यानंतर लाभार्थी कसे निवडले जातील याच्या काही अटी देण्यात आलेल्या आहे. लाभार्थी कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुले वय 18 खालील मुले मुली यांचा समावेश असेल. या योजनेअंतर्गत अनुदान सहाय्य प्राप्त करून घेण्याकरिता शहरी भागात राहणाऱ्या AWS LIG MIG कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर ऑल वेदर हाऊस नसावे. लाभार्थ्यांनी गेल्या 20 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. योजनेअंतर्गत बांधण्यात
येणारे घरे ही जे कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष, महिला व यांच्या संयुक्त नावावर असतील आणि ज्या कुटुंबात कर्ती महिला सदस्य नसेल त्या कुटुंबात कर्त्या पुरुषांची नावे घर राहील. तर बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न देखील दिलेलं, लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्नाची मर्यादा देखील देण्यात आलेली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 10 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS ₹6 लाख इतकी व उर्वरित महाराष्ट्रासाठी ₹4.5 लाख इतकी वार्षिक उत्पन्न मर्यादा राहील. त्याच्यानंतर अटी देण्यात आलेल्या आहे. घटकनीय लाभ देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारचा हिस्सा जो आहे 1.5 लाख आणि राज्य सरकारचा हिस्सा 1 लाख अशाप्रमाणे याचं अनुदानाचं स्वरूप राहणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, एक शहरी भागातील गोरगरीब जनतेसाठी एक महत्त्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या योजनेला आता पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर एक चांगल्या प्रकारचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो.